पहिली चढाई दिली जाते. पहिली चढाई असणार मनीष कांबळेच्या माध्यमातून पहिली चढाई दिली जाईल. कोणाची कमाई केली जाणार का, ऍक्शन मध्ये मनीष पाहणार का, हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे. हे देखील पाहिजे तर ती चढाई दिली जाते. आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. मनीष कांबळेच्या माध्यमातून पहिली चढाई अतिशय सुंदर सत्तोल मारलं जातं सामन्यामध्ये, कारण वातावरण केलं जातंय. परंतु पुन्हा एकदा सहाजन सरकेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सहाजन सरकेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. पहिली चढाई दिल्यानंतर हे देखील पाहिजे तर सुरेख चढाई असणार आहे. कमाई करावं लागेल, चित्ती घ्यावं लागेल. पाहिलं ना जातो नंतर पुण्याच्या पद्धती संगीतकरांचा देखील प्रवास असणार आहे. या आमच्या अंतिम सामना संघर्ष वेळ आणि या सर्व महादेव मंडळाच्या हजेसर आजच्या या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला लांबले मान्यवर रोहितजी डोंगरे साहेब माजी सरपंच वेळ यांना मी विनंती करतो, आपण या सोहळ्यानिमित्त या सोहळ्यासंबंधी आपले थोडेसे मनोगत व्यक्त करावे असं मी मंडळाच्या वतीने आम्ही रोहितजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो. या स्वयंभूच्या चरणी प्रपंच नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना बंधन करतो आणि सातत्याने गेली 21 वर्ष या मैदानाच्या आणि या स्वयंभूच्या उत्सवासाठी मी सातत्याने येत होतो. पहिले गेले 10 वर्ष खेळाडू म्हणून आणि त्यानंतरची ही सगळी वर्ष एक जत्रेचं स्वरूप या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेलं असतं. आणि ही स्पर्धा तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातली मोठी स्पर्धा असते असं मला वाटतंय. आणि ती साधारणतः या ठिकाणी हे जे मंडळ सातत्याने ही कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेला या खेळाडूने एक मोठं व्यासपीठ देत आहे. खरं तर एक कबड्डी खेळाडू म्हणून, एक कबड्डी प्रशिक्षक म्हणून मला या मंडळाचं खूप धन्यवाद द्यावंसं वाटतं. कारण दरवर्षी नवीन नवीन खेळाडू खेळतात आणि आपलं कौशल्य दाखवून या स्वयंभूचं पहिलं पारितोषिक मिळवतात आणि मिळवलेलं पहिली पारितोषिक त्यांच्या विजयाची नादी असते. आणि तो समज सातत्याने या ठिकाणी मी पाहण्यासाठी येत असतो. त्याचं कारण म्हणजे यावर्षी गेल्या 3 वर्ष माझा भीम संघर्ष क्रीडा मंडळ इथं अंतिम विजेता होतो आणि या स्पर्धेपासून सातत्याने मग पुढच्या स्पर्धा विजेता घडत राहतो. असा या महादेव शंभूदेवाचा आशीर्वाद आणि या क्रीडा मंडळाची ही स्पर्धा एक चांगली देखणी स्वरूप या स्पर्धेला लाभलेलं असतं. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी माझ्या काने आडरे अनाडी सगळी सभोवतालची गावं आहेत. त्या गावातून सर्व प्रेक्षक वर्ग, तरुण मंडळ, माझ्या माता भगिनी या ठिकाणी पाहायला येतात आणि ही चांगल्या स्पर्धेची चांगली नांदी या ठिकाणी ही घडवून जातात. आणि म्हणून मी प्रथमतः या मंडळाला लाख लाख शुभेच्छा देतो. या निमित्तानं या ठिकाणी गेली 3 दिवस उपस्थित राहिलेले माझी आमदार आदरणीय सभाभाई चव्हाण साहेब, प्रसंगी यादव साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. आत्ताच ज्यांची मगाशी उपस्थिती लाभली ते पंचायत समितीचे सदस्य सुरुभाई खेतले असतील, जिल्हा परिषद सदस्य नेहाताई रहाटे असतील, अशा अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित लाभून आमच्या या मंडळाला सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सातत्याने ही स्पर्धा घेत राहा, नवीन पिढी इथं घडत राहील अशी या ठिकाणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. पुढच्या वर्षी मोठा दिमाग स्पर्धा होईल अशी या ठिकाणी 100% ग्वाही देतो. आणि जी जी स्पर्धा होत राहील त्या स्पर्धेला माझे पूर्ण पुण्याची ताकद नेहमीच राहत राहील असं या ठिकाणी ग्वाही देऊन तुम्ही या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला. मी तुमचं पुन्हा एकदा सतत ऋणी राहतो आणि मी या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय महाराज. आपण या ठिकाणी आमच्या मंडळाच्या मान घेऊन या ठिकाणी उपस्थित मंडळाच्या वतीने आपला
नक्कीच, कारण दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडूचे भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. मी आताच आपल्या रोहित सरांचे मनोगत व्यक्त केलं. रोहित सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये सुरुवात होती, ही मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतून जो विजयी संघ होतो तो संपूर्ण वर्षामध्ये फायनलमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा होत्या त्या फायनलमध्ये दाखल होतो. हे इथलं वैशिष्ट्य आहे. कारण रोहित सर यांना मी जवळ पाहिलेलं आहे. मी लहानपणापासून त्यांना बघतोय. एक सुंदर असं कबड्डीचा त्यांच्याकडं अनुभव आहे आणि आताच त्यांच्या गेल्या वर्षी या आपल्या महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी प्रशिक्षक महिलांचं प्रशिक्षक सांभाळलेलं आहे. तेच रोहित सरांनी आता जे काय सांगितलंय की या स्पर्धा ही इथली मानाची स्पर्धा आहे. नक्कीच ही स्पर्धा मानाची स्पर्धा असल्यामुळे हा अंतिम सामना नक्कीच चांगला सुंदर होईल असं मला तरी वाटतं. निश्चितच सर, एक अटीतटीचे होईल. मानाच्या स्पर्धेवर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, परंतु इच्छा प्राप्त करण्याचं काम खरोखर भीमसकची वेळी या संघाने केलं. फर्स्ट मध्ये आक्रमक खेळ 10-3-10 अजूनही पाहिलं तर आघाडीमध्ये 6 गुणाची बळ बसणार आहे. फर्स्ट मध्ये खेळ पाहिला तर पहिला टॅकल दिला होता लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नरच्या माध्यमातून. एका बाजूला सौरभ असेल, साहिल असेल, याच्यामध्ये चांगला टॅकल पाहिला होता. त्याला प्रत्युत्तर राज मोडकच्या मध्येतून प्रत्युत्तर असणार आहे. ही देखील एकटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा 6 विकेटच्या माध्यमातून चढाई असणार आहे. 2-8 चढाई असणार आहे. या चढाईला भेटलं जाणार. 2-8 चढाई आहे. सक्सेसफुल केली जाणार का? कमबॅक केलं जाणार का? नो डाऊट पुढे चढाई टॅकल आहे. टॅकल आणि बॅक केलं जातं. ते मात्र कालची मोडपुरी या संघाकडून प्रदीप टॅकल दिला जातोय. गुणसंख्या 4-10. आता पुन्हा एकदा राज मोडक बोनस ऑफ असताना चढाई करता असणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी केली जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ही देखील पाहिली तर सुरेख चढाई असणार आहे. ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाईल, कारण गुणाची कमाई करावं लागणार आहे. तो मात्र संघ पिछाडीवर पहिले आपण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर फर्स्ट हाफ मध्ये पिछाडीवर होता, परंतु सेकंडमध्ये खेळ उंचावला होता. तो मात्र संचित मोडक असेल आणि मनीष कांबळेचा खेळ उंचावला होता. अंतिम सामन्यामध्ये चौथ्यांदाच हॅट्रिक केली होती. गत वर्षी 2026च्या चषकावर नाव पुन्हा एकदा भीमसंघाची वेळ कोरणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. 14 वर्षे असणाऱ्या सातत्याने 3 वर्ष या किताबावर नाव उठवलं जातं. लकी मैदानामध्ये याच्याकडे पाहिलं जातं. भीमसंघाची वेळ या संघाकरता, परंतु हाय ब्रेक करण्यात जाणार का? मोडकवाडी संघाकडून राज मोडकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. कमबॅक ऍक्शन मध्ये राजला दिलं जातं. राजच्या माध्यमातून चढाई आहे. राजला जगलेलं जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. 2-8 चढाई असणार आहे. स्वप्राक्षण आहे. 2-1-2-2 असं राजला बदललं जातं. एक 6 टॅकल. पुन्हा एकदा पाहिलं तर टॅकल कुणी केलं होता तर राईट कॉर्नर बाबल्याने टॅकल केलं होतं. मित्रांनो, बाबल्याचा देखील खेळ उचलतोय. गॅप होता म्हणजे 2 ते 3 वर्षांतर पुन्हा एकदा गॅप संपन्न झाल्यानंतर पुन्हा बाबल्याला मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ज्याने चांगली चढाई केली एका बाजूला साहिल असेल, सौरभ असेल, अक्षय असेल, चांगला खेळ पाहतो. तर प्रतिस्पर्धी संघ संचित पाहतोय. राजला पाहणार आहोत. मनीष खांबेल देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा चढाई करता कोण असेल तर मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ही देखील एकटी चढाई असणार आहे. बबल्याच्या माध्यमातून चढाई असणार आहे. 2-8 चढाई असणार आहे. चित्रक्षण आहे. 2-2-2 असं बोनस ऑन असणार आहे आणि अँटेक मारावं लागेल. गुणच प्राप्त करावं लागेल. अटॅक कुठल्या दिशेने असणार आहे? 2-8 चढाई आहे. काय घडणार आणि काय बिघडणार आहे चढाईला? टॅकल कुणी केलाय तर संचित मोडकने पुन्हा एकदा अटॅक टॅकल केला जातोय. टॅकलचं गुण संचितच्या खात्यामध्ये असणार आहे. पुन्हा एकदा गुणसंख्या पाहिली तर 5-11 11-5 6 गुणाची बरोबर असताना पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे? मनीष कांबळेच्या माध्यमातून चढाई दिली जाणार आहे. बॅक बघतो ऍक्शन मध्ये देखील मनीषला पाहणार आहोत. आक्रमक खेळ दिला जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ही देखील सुरेख चढाई आहे. गुणाची कमाई करावं लागेल. ही देखील कोणती चढाई दिली जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. त्याला प्रत्युत्तर सुरू होईल. पुन्हा एकदा सौम्य बसणार आहे.
ज्याने चांगला खेळ केला पहिल्या हाफ मध्ये सुरेख टॅकल पहिला टॅकल ज्याने अटेंड केला होता आपल्या गावाकरता आपल्या संघाकरता त्याचा सौरभच्या माध्यमातून चढाई असणार आहे. साई असणार आहे मित्रांनो, सौरभ नाही साई असणार आहे. साईच्या माध्यमातून ज्याने पहिला टॅकल अटेंड केला होता तो साई ही देखील एक चढाई पाहतो. गुणाची कमाई करावं लागेल. अंतिम सामन्यात आपण क्षण टिकणार आहोत. 2026च्या पुण्यारी संघांना हे माहित आहे की समोरील संघाकडे किती जरी आघाडी असली तर ती 5 ते 7 मिनिटांमध्ये ती आघाडी मोडून आपण विजय संपादन करू शकतो. हे दोन्ही संघांना अवगत आहे कारण दोन्ही संघ नावाजलेले संघ सामन्यामध्ये पाहिला तर 6-11 अजूनही पाहतो मैत्रीला आत मारला तो गोल मोडला जातो का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. हा देखील प्रश्नचिन्ह आहे. सौरभला ऍक्शन मध्ये पाहिला एका गुणाची कमाई पाहिली. दोन संघामध्ये भर पडतोय. एक गुण प्राप्त केला जातोय. 12-6-12 अजूनही पाहिलं तर 6 गुणाचे वडील नाही. मनीष खांबेला अजून ऍक्शन मध्ये पाहिलं नाही आपण. फर्स्ट मध्ये तोच मनीष खांबे कमाई करत असणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल. ऍक्शन मध्ये यावं लागेल. संघ पिछाडीवर आहे. आघाडीमध्ये निघाडी केली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. लेफ्ट हँड राईट कडे खेळला जातोय. ही देखील एकटी चढाई असणार आहे. पुन्हा चढाई करता कोण असणार आहे. सौरभ साईडला थांबवलं जात आहे. आता पुन्हा साजनला कमबॅक केलं जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर सौरभच्या माध्यमातून देखील एकटी चढाई आहे. अजूनही पाहिलं तर 6 गुणाने संघ पिछाडीवर आहे. आघाडीमध्ये बिघाडी केली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ती देखील एकटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. राज मुलकच्या माध्यमातून प्रत्युत्तर असणार आहे. ज्याने कमबॅक केलं होतं गेल्या सामन्यामध्ये पूर्ण सामना कंट्रोल करण्याचं काम केलं होतं तसा राजच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ऍक्शन मध्ये राजला देखील आपण मान राहू याच्यामध्ये टॅकल कुठे अटेंड केलाय तर अक्षय असेल. अक्षय घटना पुन्हा एकदा साजन शेट्टीला कमबॅक केलं जातं. टॅकल झाल्यानंतर मैदानामध्ये साजन येतोय. जो तुम्ही एक काय गुणाची बरसात करण्यात चढाईपटून चढाई करताय. त्याला पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी आक्रमक खेळ केला होता. अनेक स्पर्धेमध्ये सर्वोच्च चढाईपटूचा मान टक्कल होता असा साजन चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळ दिला जाणार का साजनच्या माध्यमातून ही देखील एकटी चढाई असणार आहे. ही देखील एकटी चढाई दिली जाते. कमबॅक मारणार आहोत. 13-6 मनीष खांबेला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कमबॅक देखील दिला जाईल मनीषच्या माध्यमातून ही देखील एकटी चढाई. पुन्हा एकदा धूप मारण्याची चढाई थर्ड रनची चढाई येणार आहे. साजन शिर्के बोनस ऑफ असताना चढाई करताय आणि बॅक साजनला वाटतं टॅकल टॅकलचा धूप दिलाय. आयटम कुणी पुन्हा एकदा मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई येणार आहे. आक्रमक ते दिला जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. धूप मारण्याची देखील चढाई येणार आहे. 7-13 13-7 अजूनही पाहिलं तर संघ पाहिला ना तो 6 गुणाने पिछाडी करणार आहे. 6 गुणाने पिछाडीवर असणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी केली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ही देखील पाहिली तर एक ते चढाई दिली जाते. पुन्हा एकदा सौरभ चढाई करता असणार आहे. ज्याने कम आणि बॅक केलं जातंय. एक टोपच गुण प्राप्त केला होता सौरभने या सामन्यामध्ये. सातत्याने 3 वर्ष या किताबावर नाव कोपवलं जातं. तो संघ या पंचकोशीतील दादा चुकून दरगर दादा संघ याच्याकडे पाहिलं जातं. तर भीमसंघ शिवगळे या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ करताना पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर ही देखील एकटी चढाई असणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल. ऍक्शन मध्ये यावं लागेल. तो मनीष खांबेला पुन्हा ऍक्शन मध्ये यावं पाहिजे. डाची चढाई असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ दिला जातो का ही देखील नोंद घेतली जाणार आहे. आय थिंक कोण करणार पकडलं जाणार का वाघासारख्या खेळाडूला पकडलं जाणार का ह्याची देखील नोंद घेतली जाईल. मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. डाची चढाई आहे. चूक केली जाते परंतु खेळच्या माध्यमातून चूक होते जाते. गुणसंख्या 8-13. पुन्हा एकदा सौरभ चढाई करता कोण असणार आहे तर सौरभच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल. ऍक्शन मध्ये यावं लागेल सौरभला. संघ मात्र पिछाडीवर आहे. कुठला संघ मोडपारी संघ पिछाडीवर आहे. सौरभच्या माध्यमातून खेळ चालतो का पाहणार आहोत.
जुनी पाहिले ना तर 5 गुणाची आघाडी असणार आहे. सामना मध्यांतरामध्ये जाणार, याच्यामध्ये कुठलीच शंका नसणार आहे. कारण गुणफलक पाहिलं तर 8-13-13-8 सर्व यात्रेकरता बाहेर व भाविकांचं खेळाडूंचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत असणार आहे. सौरभ कमबॅक सेकंड मध्ये पहिली चढाई, सौरभच्या मध्ये पहिली चढाई असणार आहे. ऍक्शन मध्ये सौरभला देखील पाहणार आहोत. आक्रमक खेळ दिला जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. सौरभच्या माध्यमातून चढाई दिली जाते, ही देखील एक चढाई दिली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. सुरेख चढाई असणार आहे. चढाई आहे, ही देखील एकटी चढाई असणार आहे. पुन्हा पाहिलं तर सौरभच्या मध्ये चढाई दिली त्यांना करताना पाहणार मित्रांनो. पाहिलं तर अंतिम सामना मानाची स्पर्धा या पंचकोशीतील चिपळूण तालुक्यातील मानाच्या स्पर्धेवरती नाव फटकवलं जाणार का? 8-13 पुन्हा काय चकवलं जात आहे. ऍक्शन मध्ये कोणला पाहिलं तर मंचरक्षक संचित वडोदरा ऍक्शन मध्ये पाहिलं. अप्रतिम टॅकल होता. सेकंदामध्ये कटबॅक पाहतोय. पुन्हा एकदा मनीष खांबेच्या मधून चढाई असणार आहे. सुरेख चढाई पाहतोय, कटबॅक पाहतोय. 9-13 कम आणि बॅक दिलं जात आहे. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना चढाई करता असणार आहे. एका बाजूला अक्षय असेल, एका बाजूला एक युवा टॅलेंट असेल. सुरेख चढाई ही पाहतोय, ही देखील एकटी चढाई दिली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. तो देखील एकटी चढाई एखादा चढाई करता कोण असणार तर अक्षय कॅम्ब्रोजच्या माध्यमातून एकटी चढाई दिली जाते. थर्ड रेस डायची चढाई असणार आहे. वैयक्तिक पाहिली तर सुरेख चढाई असणार आहे. 2 मिनिटाची चढाई आहे. जशी क्रमांक 11 मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई आहे. सुपर टॅकल दिला जाणार का? आक्रमक खेळ दिला जाणार का? ही देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. आपल्याच्या माध्यमातून खेळ विचारणार का? अजूनही पाहिलं तर या समाजात 6 गुणाची पडत असणार आहे. आक्रमक टाका देखील दिल्या जाणार का हा देखील प्रश्न असणार आहे. आपल्याच्या माध्यमातून चढाई असणार आहे. जशी टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातोय. ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल. तो देखील एकटी चढाई त्याला प्रतिला जाईल. साहिलच्या मध्यवर्षी भूमिका आक्रमक चढाई घेतोय. पुन्हा एकदा चांगली असणार आहे. थर्ड रेसची चढाई असणार आहे. 2-8 चढाई आक्रमक खेळ आपल्याच्या माध्यमातून रनिंग अँड टचचा परंतु रनिंग अँड टच टॅकल कोणी केलं तर लेफ्ट कॉर्नर एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून टॅकल दिला जातोय. टाइम ऑफ दिला जातोय. सेकंड हाफ फर्स्ट टाइम ऑफ मोठेपडी या पुन्हा जर चढाई करता कोण असणार आहे तर जर्सी क्रमांक 12 राज मोडकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. आक्रमक खेळ ज्याने दिलाय आजच्या सत्रामध्ये अक्षय मैदानात मध्ये अक्षय वादन असणार आहे. अक्षयचं वादन थांबवलं जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ब्रेक टॅकल आहे. आपण पाहिलं तर सुपर डुपर टॅकल आहे. पुन्हा एकदा वटायला जातो. आपण मैदानामध्ये पाहतो कबड्डीचा तयार पाहतो परंतु मैदानामध्ये कुस्ती पाहतो टॅकल असणार आहे. केलं जातं. गुणसंख्या 10-17 आक्रमक खेळ देखील पाहिला. 2 सुपर टॅकल पाहिला. अक्षय नंबरेला 7 दिली जाते. परंतु जर कमबॅक कुणी केलं असेल तर अक्षय असेल आणि त्याला सपोर्टर म्हणून त्याचं नाव देखील आम्हाला सोपलं जाईल. वरती क्रमांक 9च्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. आता मैदानामध्ये सौरभ साईड असेल. साईड मैदानामध्ये येतो. देखील एकटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा चढाई करता मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ज्याने कमबॅक चढाई पाहणं गरजेचं असणार आहे. दक्षिण मध्ये यावं लागेल. मनीषला कमबॅक करावं लागेल. सुरेख चढाई असणार आहे. ही देखील पाहिली तर एकटी चढाई पाहतोय. पुन्हा एकदा साहिल संधी असणार आहे.
गुणाची कमाई करण्याची संधी असणार आहे, परंतु कमबॅक करण्याची संधी देखील साहिलला देखील असणार आहे, तर ते संचितला असणार आहे. आपण पाहणार कमबॅक दिलं जातं का मोडकवाडी या संघाकडून. जोपर्यंत संचित मैदानात असेल ना तोपर्यंत कमबॅक दिलं जाईल. आक्रमक चढाई दिली जाते का हा देखील प्रश्न आहे. केला जातो, एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडते. पुन्हा एकदा मनीष खांबेला दखंड जातं का. मनीष खांबे कमबॅक करण्याची संधी. दोन गुणाची कमाई केले होते. कमबॅक केले होते. 12-18 18-12 अजूनही पाहिलं तर आघाडीमध्ये बिघाडी केली जाते आहे, याची देखील नोंद घेतली जाईल. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे तर नो डाऊट ज्याने आक्रमक खेळ खेळतोय, ज्याने 2 टॅकल सक्सेसफुल दिल्या होत्या. रेडर आउट महत्वाचे टॅकल दिला जातोय. कमबॅक केलं होतं. गुणसंख्या 15-18. मनीष खांबेची मध्यस्थून चढाई असणार आहे. 18-15 एक अतिशय लढत असणार आहे. ही देखील पाहिजे तर 2 पिसाला दिली जाते. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार तर साहित्य डाललं जात आहे. साक्षरला मात्र थांबवलं जात आहे. पुन्हा एकदा पालक तर देखील चढाई असणार आहे. अजून पालक आघाडीमध्ये बिघाडी केली जाते, परंतु शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी असेल ना, 300 सेकंदामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल त्याची देखील आपण नोंद करणार आहोत. साईच्या माध्यमातून ही देखील किमती चढाई असणार आहे. पुन्हा एकदा मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल, ऍक्शन मध्ये यावं लागेल. सुरेख चढाई पाहतोय. एक मोठ्या खेळाडूला कसं पकडायचं, भागासारख्या खेळाडूला वाटायचं पकडायचं. तसंही पाहिलं तर साहिलला चाललं जातंय, चौधरीला थांबवलं जातंय. पुन्हा एकदा गुणापर्यंत पाहिलं तर 15-19 4 गुणाची पडत असणारा मध्ये बिघाडी केली जाते. नाही सुरेख चढाई असणाऱ्या ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आक्रमक खेळ दिला जातो का. एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा राज मोडकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. 20-15 आक्रमक खेळ राजला पकडलं जाणार का, आयटम केला जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे. राज सारख्या पुनर्मुक्त खेळाडूला ही देखील मोठी चढाई असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. राजमंत्र दिला जातो. दोन्ही संघाच्या माटे आपण पाहिलं तर अनेक जुने जाणते खेळाडू मागे मार्गदर्शन करताना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या मागे जुने जाणते बाजूला पाहिलं तर अक्षय तोबंडे असेल तर प्रतीश पाटील संघाच्या मागे पाहिलं तर रोहितजी गंभीर सर असतील, ज्याने आपल्या रत्नागिरी चिपळूण तालुक्याला महाराष्ट्राला प्रेझेंट करताना त्याने अनेक खेळ त्यांचा पाहिला होता. असे रोहितजी गंभीर देखील असणार आहेत प्रेझेंट करताना. परंतु आता आपण गावाचा संघ करता आपण मार्गदर्शन करताना पाहतोय. राज मोडकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का. बॅट पाहतोय. राज मोडकच्या माध्यमातून बॅट पाहतोय. पुन्हा एकदा शाहजहान शिर्केच्या माध्यमातून खेळ उंचवणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे. अजून पाहिलं ना ऍक्शन मध्ये आपण अजून साजन शिर्केला पाहिलं नाहीये. साजन शिर्केचा खेळ पाहिला तर अंतिम सामन्यामध्ये शांत पद्धतीने खेळताना पाहतोय. हे देखील कोणती चढाई असणार आहे. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे. साईच्या माध्यमातून चढाई निदान त्रास केली होते. 17-20 17 दिला जाणार का हा देखील प्रश्न असणार आहे. डायची चढाई असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का हे देखील नोंद घेतली जाईल. रनिंग इंटरेस्टचा दावा आक्रमक खेळ दिला जातो. सुरेख चढाई असणार आहे. एका गुणाची कमाई दिली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडेल. आक्रमक खेळ पुन्हा एकदा 21-17 17-21
अजूनही पाहिलं तर पुण्याची बडत असणार आहे. पुण्याची बडत आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी आहे. पुन्हा फलक 17-21-21-17. अजूनही पाहिलं तर या सामन्यामध्ये गुणाची बडत असणार आहे. आक्रमक खेळ देखील दिला जाणार का? 300 सेकंदापेक्षा कमी कालावधी असणार आहे. आक्रमक खेळ, आक्रमक टॅकल देखील पाहायला भेटणार आहे. हे देखील एमपीचा आहे. हे देखील एमपीचा नाहीये. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. प्रति क्रमांक 12 थर्ड राज मोडकच्या मध्ये चढाई असणार आहे. चढाई असणार आहे. केलं जात आहे. गुणसंख्या 18-21. भरपूर प्रेम असतं. त्यांच्या मोठ्या स्पर्धेला मोठे खेळाडू असतात. खूप मोठे क्रीडारसिक देखील असतात. त्या क्रीडारसिक देखील हल्ला सर्व खेळाडू क्रीडारसिक संपूर्ण मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटाचा कालावधी असणार आहे. पुन्हा एकदा 4 मिनिटाचा कालावधी आहे. गुणाची बरोबर किती असणार आहे? 3 गुणाची बरोबर असणार आहे. साहिल कपड्याच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ही देखील सक्सेसफुल चढाई असणार आहे. गुणाची कमाई करावं लागेल. ऍक्शन मध्ये यावं लागेल. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे? तर राज मोडकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. 2 चढाई असणार आहे. शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी. पुन्हा प्लस 18-21-18. ढकललं जाणार का? हँड ब्रेक टाकलं जाणार का? खेळ असा असणार आहे की पुन्हा एकदा पुन्हा प्लस 18-20. राज मोडकच्या माध्यमातून चालवली जाणार का? कम दाखवला जाणार का? कम दाखवला जातोय. सगळे कुटुंब असणार आहे. सामनाचा परत शेवटचे 3 मिनिटाचा कालावधी. 180 सेकंदाचा कालावधी असणार आहे. 180 सेकंदामध्ये काय घडणार आहे याची देखील आपण नोंद घेणार आहोत. आलं तर साजन शेतीच्या माध्यमातून चढाई असणार आहे. बॅक पाहणार आहोत. ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. अजूनही पाहिलं तर 4 गुणाची गरज असणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी केली जाणार का? अजूनही पाहिलं तर जगन्सर 3 मिनिटापेक्षा कमी कालावधी. तुम्हाला वाटतंय का रोखलं जाईल का? चौथ्यांदा या कष्टावर नाव कोरलं जाईल का? याची देखील आपण नोंद घेणार आहोत. नक्कीच, कारण काही ठिकाणी मोडेकोड संघटना संचित मोडकसारखा एक खेळाडू आहे, परंतु तेवढं ताकदीचं संरक्षण आहे ते भीमसंघर्ष वेळी संघाकडे. निश्चितच फटायला पाहिलं तर अजूनही सुपर टाक्यात ऑन दिल्यानंतर पॅक केले जाईल. अजूनही 5 गुणाची प्रबंधणार आहे. सामनाचा मला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी आहे. खेळ उंचावा लागेल. मैदानामध्ये कोण असणार आहे? एका बाजूला साहिल आहे, एका बाजूला मनीष कांबळे आहे, एका बाजूला संचित मोडक आहे. सर्व स्टार खेळाडू मैदानात आहे, परंतु पलटवार तुम्ही जाणार का? पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता मनीष कांबळेच्या मध्ये खूप चढाई आहे. टर्निंग पॉइंट 2 काढायची चढाई. सुपर टॅकल ऑन असताना चढाई करता. जरी कमबॅक चढाई केली होती, 1 नाही तर 2 गुणाची कमाई केली होती. तो साजन सारखी चढाई करता. आक्रमक खेळ, आक्रमक टॅकल पुढे जाणार का? हा देखील प्रश्न चिन्ह आहे. साजन शेवटच्या 300 सेकंदामध्ये ऍक्शन मध्ये पाहिलं. एकूण 3 नाही तर 2 पाहिलं. चौथ्यांदा या कष्टावर नाव कोरलं जाणार का? हा देखील प्रकृतीचे प्रश्न असणार आहे. निश्चितच आपण पाहणार आहोत या कष्टावर नाव कोरलं जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. नक्की, कारण दोन्ही ताकदीचे संघ होते, दोघांकडे विरोधच नव्हती. संचित मोडक सारखा काही ठिकाणी मोडकोड संघाकडे खेळाडू होता आणि त्या पद्धतीने पाहिलं तर भीमसंघर्ष वेळी संघाकडे एक अनुभवी असा खेळाडू आहे. खरोखरच त्याच्या नसामध्ये कबडे भरले, तो म्हणजे अक्षय गबरे सारखा एक गुणवान असा खेळाडू आहे. आणि जर पाहिलं तर आता विजयाचे वारे जे भुगू लागले ते भीमसंघर्ष वेळी या संघाकडे निश्चितच विजय प्राप्त केला जाईल. आणि